गोरोबा काकाच्या मंदिराला सोन्याची वीट. भारत कचरेचं नाव घेते, लक्ष द्या नीट. इंजिनियर, डॉक्टर काय व्हायचं? नाही, यूपीसी कलेक्टरची अपेक्षा आहे मला. कलेक्टरची अपेक्षा आहे. गोरोबा काकाच्या दारात रांगोळी काढली युक्तीने, मोहनरावचं नाव घेते, दिवे लावले भक्तीने. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. तर आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि असं धार्मिक नगरी ते प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणार तेर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आज काकाची पालखी जी पंढरपूरला गेली होती, पंढरपूरहून आज काकाच्या पालखीचं आगमन तेरमध्ये झालेलं आहे. आणि या ठिकाणी ग्रामसेवा संघाच्या मार्फत एक दीपोत्सव 5 वर्षापासून चालू केलेला आहे. आपण पाहताय या घाटावर सगळे दिवे लावलेले आहेत. आणि यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे रांगोळी स्पर्धा. ग्रामसेवा संघाने रांगोळी स्पर्धा घेतल्या होत्या आणि दीप महोत्सव दोन्ही उत्कृष्ट कारण केले. तर ते आपण पाहणार आहोत. रांगोळी स्पर्धा, रांगोळी पण आपल्याला पाहायच्यात आणि दीप महोत्सव आपल्याला आपल्या चॅनलवर दाखवायचा. तर या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आकर्षक अशा रांगोळी काढलेल्या आहेत, त्या आपण रांगोळी चॅनलवर दाखवणार आहोत. आणि ते कोण काढलेत रांगोळी काढणारे जे स्पर्धक आहेत त्यांचे पण आपण थोडेसे चर्चा करणार आहोत. तुझं नाव सांग. श्वेता नितीन करंडे, कुठल्या शाळेत आहे? लिटल फ्लॉवर स्कूल तेर, कितवीला आहे? 7वी. कोणती रांगोळी काढली? काय म्हणते त्या रांगोळीला? कोण 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 आला तुमच्या घरचे? कोण कोण आले? कोण नाही, मी पिक्चर. किती झाली का? हे रांगोळी बघायला आले ते. छान झाले रांगोळी. तुझं नाव सांग. माझं नाव संध्या अण्णासाहेब चव्हाण. कितवीला आहे? 7वी. कुठे शाळेत? लिटल फ्लॉवर स्कूल. रांगोळी काढली तूच काढली का कोणी मदत केली? मीच काढली. तूच काढली का? छान रांगोळी काढली. दिदे, तुझं नाव सांग. माझे नाव सृष्टी फुलचंद काळे. कितवीला आहे? 7वी. कोणी शाळेत आहे? लिटल फ्लॉवर स्कूल तेर. हे छान रांगोळी काढली. बक्षीस मिळते का तुला? माहित नाही. माहित नाही का? तरी रांगोळी तू काढली का कुणी मदत केली? आईनं, कुणी बहिणीनं? नाही, मीच काढली. तू स्वतः काढली का? छान रांगोळी काढली, तुला निश्चित बक्षीस मिळेल. छान आहे रांगोळी. या ठिकाणी छान असं संत गोरोबा काकाची रांगोळी काढलेली आहे आपण पाहतोय. आणि या मुली ज्या रांगोळी काढल्यात दिवे लावत. तुझं नाव सांग. माझं नाव राजनंदिनी विकास पांढरे. कितवीला आहे? 10वी. कुठल्या शाळेत आहे? महाराष्ट्र संत विद्यालय तेर. छान रांगोळी काढली काकाची. मी नाही कोणी काढली? मी काढली. तुझं नाव सांग. प्रीती बबन कोकरे. कुठल्या शाळेत आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ तेर. आणि मग ती मदत करत होती का? नाही, दिवे लावली. दिवे लावली होती. तुझा नंबर येते बघ. छान रांगोळी काढली. आणि या ठिकाणी आतिषबाजी दिवे, हजारो दिवे लावलेले आपण पाहतोय. तिकडं हा बंधारा आहे, त्या बंधाऱ्यावर सुद्धा पूर्ण दिवे लावलेले आहेत. आणि या ठिकाणी हजारो दिवे आणि रांगोळी स्पर्धा घेतलेल्या, त्यातल्या आकर्षक रांगोळी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी एक विठ्ठलाची मूर्ती, विठ्ठलाची रांगोळी काढलेली आहे. छान अशी सुंदर रांगोळी काढलेली. रांगोळी स्पर्धेतील माझं नाव श्रावणी गंगाराम जिंजे. कुठल्या शाळेत आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ तेर. कितवीला आहे? 7वीला. हे तूच काढली का रांगोळी? हो. आपल्याला या रांगोळी स्पर्धेसाठी मदत कोणी केली? मदत कुणीच नाही केली. अशा मान्यवरांनी उपस्थित असतील तर खाली यायचे. श्री अमोल कत्रे, आपण या ठिकाणी अतिशय रांगोळी काढलेली अशा छान रांगोळी या ठिकाणी सुद्धा संत गोरोबा काकाची रांगोळी काढलेली आहे. रांगोळ्या या ठिकाणी विठ्ठलाची अत्यंत आकर्षक अशी रांगोळी कलर मध्ये रांगोळी काढलेले. मुलींनी छान रांगोळी काढलेल्या, रांगोळी स्पर्धा घेतलेल्या आहेत.
या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची सुद्धा रांगोळी पाहतोय. या ठिकाणी विठ्ठलाची आकर्षक अशी रांगोळी, अशा आकर्षक रांगोळ्या काढलेल्या आपण पाहतोय. आता स्पर्धेत बक्षीस वितरण होणार आहे. स्पर्धक सगळे या ठिकाणी पण विठ्ठलाची आणि खाली संत गोरबा काका अशी आकर्षक अशी रांगोळी, तर आपण रांगोळी पाहतोय. बरेच स्पर्धक बक्षीस वितरणामुळं इथं पण विठ्ठलाची असं छान रांगोळी काढलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय संत गोरा कुंभार त्यांची आकर्षक अशी रांगोळी. इथे एक छान डिझाईनच्या रांगोळ्या आहेत. त्या ठिकाणी विठ्ठल मूर्तीची रांगोळी काढलेली. आपण पूर्ण रांगोळी ज्या स्पर्धेत रांगोळी काढली आहेत त्या रांगोळी आपण दाखवत आहोत. आणि या ठिकाणी पाहतोय आपण संत गोरबा काका त्यांची रांगोळी आहे. इथं दिवे लावायला चालू आहेत. ताई ही रांगोळी कोणी काढली? माहित नाही हो. तुमचं नाव सांगा. माधुरी विठ्ठल पवार, कुठले? तेरचे. तुम्ही म्हणजे दिवे लावायले? दीप हा दिवे लावायला लागले. हो कधीपासून ह्या दीपोत्सवाला कधीपासून येत आहे? 2 वर्ष झालं. काय वाटतं ही उत्सव एवढा सगळं हजारो दिवे लावले, छान वाटतंय. पंढरपूर आले, स्वागत करायला लागले. हो कुठं प्रतिभा? इकडे प्रतिभाताई आहे इकडे. या हो का प्रतिभाताई? तुम्ही आहोत प्रतिभा, तुमचं नाव सांगा. प्रतिभा नाईकवाड. आता तुम्ही इथं दीपोत्सव करला, दिवे लावला, वेगळं स्वागत काकाचं चालू केलंय, परंपरा चालू केली. काय वाटतंय? कसा आनंद कसा वाटतंय? काय वाटतं? तुम्ही किती दिवे लावले? किती दिवे पेटवले प्रज्वलित? 100 दिवे लावले. काय वाटतंय? कसा आनंद सोहळा? खूप छान वाटतं सोहळा हा. तुमचा रांगोळी आमच्या 5-6 वर्ष झालं हा आम्ही उपक्रम राबवतो. काका यायच्या त्या दिवशी शाळेतून 5 वर्षापासून ही परंपरा चालू केली. हो लिटल फ्लॉवर तर्फे. आणि यावर्षी नवीन रांगोळी स्पर्धा. हा रांगोळी स्पर्धा यावर्षी. तुम्ही बोला थोडं. ताई तुमचं काय नाव? स्वाती नाईकवाडे. हा तेरमध्येच आहे आणि लिटल फ्लॉवर शाळेतली शिक्षक आहे मी. दिवे प्रज्वलित करायला चालू लावले? हो काढले केले की. तुम्ही किती लावले? 100-150 लावले असतील. हो छान छान छान, चांगली परंपरा. तेरमधून एक चांगली परंपरा ग्रामसेवा संघ आणि तानाजी पिंपळे यांनी जी ही परंपरा चालू केलेली आहे. अक्षरशः हजारो दिवे या ठिकाणी लावले. आपण रांगोळी पाहत होतो. इकडे काही रांगोळी राहिलेल्या आहेत पाहिच्या, ते आपण दाखवू. या ठिकाणी छान रांगोळी, विठ्ठलाची मूर्ती आहे, गोरबा काकाची, अशा छान रांगोळी विद्यार्थ्यांनी 7वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा ठेवलेली होती. या ठिकाणी छान रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी काढलेली विद्यार्थिनी पण इथं आहे बसलेली. दिदे तुझं नाव सांग. श्वेता लाकाळ. कितवीला आहे? 8वी. कुठल्या शाळेत आहे? महाराष्ट्र संत विद्यालय. छान कशी ते विठ्ठलांची रांगोळी काढली ती? हो. तूच काढली का मदत केली कोणी? नाही मीच काढली. तूच काढली. नंबर कुणाचा आलाय? अजून नाही केलं नाही. छान रांगोळी काढली. या ठिकाणी आणखीन एक विठ्ठलाचीच रांगोळी काढलेली. इथे एक दिदी आहे, बघू त्याचे प्रतिक्रिया जाणून घेऊ. छान रांगोळी काढली. इकडे पण बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, अशा इतक्या सुंदर आकर्षक अशा विद्यार्थ्यांनी रांगोळी काढली आहेत. रांगोळी स्पर्धेमध्ये उत्साहानं भाग घेतलेला आहे. तर ही रांगोळी आपण पाहतोय. तुझे नाव सांग तुझं? सृष्टी काकासाहेब नाईकवाडी. गाव कुठलं? तेर. कितवीला आहे? 8वी. कुठल्या शाळेत आहे? महाराष्ट्र संत विद्यालय. 8वीला आहे शाळेत.
तर सगळ्यात अवघड कोणता विषय जातोय तुला? अवघड विषय असं कोणताच नाही. सगळं सोपं वाटतं. हा, सोपं. छान आहे. आपण चांगला अभ्यास करत असल्यावर सगळे विषय सोपेच जाणार. हो. अभ्यास करत राहायला पाहिजे. तर आपण पाहतोय पूर्ण घाट हा दिव्याने लखलख करत आहे. आणि हे तेरणा नदी आणि तेरणा नदीच्या पलीकडं जो बांधारा आहे, पूल आहे, त्या पुलावर सुद्धा दिवे आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा पूर्ण घाट दिव्यानं लखलख करत आहे. आणि हे काकाचं मंदिर आहे, त्या मंदिरात सुद्धा पूर्ण दिवे लावले आहेत. हजारो दिव्यानं दीप महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. एक फटाक्याची आतिषबाजी ते पण चालू आहे. या ठिकाणी रांगोळी पाहताना काय तुमचं नाव सांगा? माझं सुषमा मडके. अं? सुषमा मडके कुठले? तेर मध्ये तेरमधले. काय करायला दिवे प्रज्वलित करायला. प्रज्वलन आणि रांगोळी बघत फिरताय? हो कशा आता हे विद्यार्थ्यांनी रांगोळी काढले ते हो. म्हणजे आता हे लहान मुलींनी काढले. हा, लहान मुलींना. तुमचा काळ होता पहिला लहान असताना काळात एक नाद असतो. हो. ज्या मुली कसं वाटतंय तुमच्या काळातल्या रांगोळी आणि आताच्या काय फरक वाटतो? खूप मोठा फरक आहे. आमच्या वेळेस असे कलर वगैरे जास्त नव्हते, आता जास्त कलर वगैरे आहेत. फक्त पांढरीच होती हो, त्यावेळेस. हो. बरं आता इथं काकाच्या मंदिरात काकाच्या पालखीत स्वागत करायला आलो होतो आपण. एखादा छान उखाणा घ्यायला जमल का? एखादा छान उखाणा देवाच्या दारात काकाच्या मंदिरात गेला. काकू तुमचं नाव सांगा. संगीता मोहन तोडकरी. कुठले? तेरच्या. काय 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 बघितली इथं? रांगोळी, दिवे लावलेले, काकाचं स्वागत केलेलं आलेलं. आता पालखीचं हजारो दिवे लावून स्वागत केलंय. कशी वाटते ही परंपरा चालू केली? छान आहे, छान आहे, एकदम छान आहे. आनंद आहे. आनंद आहे, उत्साह येतो बघून आपल्याला पण. पण आता तुम्ही जुने आहेत, एखादा आमच्या नवीन पिढीला आमच्या चॅनलवर जे लोक बघायलेत त्यांच्यासाठी आपल्या काकाच्या दरबारात आहेत आपण. काकाच्या दरबारात एखादा छान उखाणा घ्या की. घ्या एखादा उखाणा, नवीन पिढीला बी ऐकू द्या जुने उखाणे आपले. गोरोबा काकाच्या दारात रांगोळी काढली इफ्तीने, मोहनरावचं नाव घेते, दिवे लावले भक्तीने. वा वा, छान छान ताई, छान छान ताई. तुम्ही घेताय का? बघा एखादा घ्या काकाच्या दारात. गोरोबा काकाच्या मंदिराला सोन्याची वीट, भारत कचरेचं नाव घेते, लक्ष द्या नीट. छान छान छान. तुमचं नाव सांगा, पूर्ण नाव सांगा. मंगल भारत कचरे तेरमध्ये. तेरचे. हो. छान छान उखाणा घेतला काकाच्या दारात. तर आपण पाहतोय आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, ज्या रांगोळी स्पर्धा होत्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. तर आपण पाहूया कोणाला बक्षीस मिळाले. तर या ठिकाणी पाहतोय आपण हे रांगोळी स्पर्धेचे स्पर्धक आहेत, त्यांचं बक्षीस वितरण होताना पाहतोय. कोणाला बक्षीस मिळाले पाहूया. पारितोषिकाची विजेते आहे दिव्या रामचंद्र आगराळे. कुमारी दिव्या रामचंद्र आगराळे, तुझे तेवार अभिनंदन. चला सगळ्यासाठी एकदा वेगळा टाळा आपण. पुढच्या वर्षी भरभरून आणखी प्रतिसाद मिळाला पाहिजे. अशा सर्वांचे पुन्हा एकदा प्रिय आभार. धन्यवाद. दिदे इकडे. काय तुझं नाव? श्वेता नितीन करंडे. तुला कोणतं बक्षीस भेटलं? पहिलं, तिसरं भेटलं का? कोणती रांगोळी काढली होती? तिकडच्या कडची सगळ्यात. पहिल्यांदा मी दाखवलेली. छान. तुला म्हणलं होतं बक्षीस मिळणार आहे, त्यातलं मला अर्ध द्यायला पाहिजे. एक विजेती बक्षीस विजेती स्पर्धक आहे. तुझं नाव सांग. नम्रता साहेबराव मेटे. कोणती रांगोळी काढली होती? गोरबा काकाचे. कोणतं बक्षीस भेटलं? दुसरं 751.
कुठल्या शाळेत आहे? मी महाराष्ट्र संत विद्यालय शाळेत आहे, पण पहिले ह्या पिंपळे सरांच्या शाळेत शिकले होते. कितवीला होता? आता 9वीला आहे. नवीला आहे. सगळ्यात सोपा विषय कोणता जातोय? मॅथ आणि सायन्स. मॅथ आणि सायन्स सोपं. हा, मॅथ पिंपळे टीचरने हे केल्यामुळं सर्वांना विनंती आहे की खाली सगळ्याला अवघड ते विषय जाते त्याला सोपा जातोय. निश्चित तुझी प्रगती चांगली आहे. पुढे काय करायचं? UPSC ची तयारी करायची. मग आता 11वी 12वी झाल्यानंतर 12वीच्या नंतर पुन्हा ग्रॅज्युएशन करून पुन्हा MPSC तयारी. मोठं ध्येय आहे. इंजिनियर डॉक्टर काय व्हायचं? नाही, UPSC कलेक्टरची अपेक्षा आहे मला. कलेक्टरची अपेक्षा आहे. वा, 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 छान. थांब एक मिनिट. ही मुलगी पाहतोय, हे 9वीला आहे आणि आताच आपण उलटे सुलटे प्रश्न विचारले तरी पण UPSC ची तयारी, इतकी जिद्द त्या मुलीची आहे. आपण इंजिनियर डॉक्टर होणार का म्हणलं तर नाही म्हणली UPSC. तर निश्चितच या मुलीला निश्चित शुभेच्छा आपल्या चॅनल कडून सुद्धा. विजय, तुझं नाव सांग. माझे नाव दिव्या रामचंद्र आगलावे आहे. कुठले? मी महाराष्ट्र संत विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि पहिले मी इंग्लिश स्कूलला होते पिंपळे सरांच्या शाळेत. नंतर परत महाराष्ट्र संत विद्यालयावरती ऍडमिशन घेतली. कितवीला होता? आता 9वीला आहे. 9वीला आहे. सगळ्यात अवघड कोणता विषय जाते? अवघड विषय नाही कोणताच. नाही का? सगळे सोपे जाते. सगळे सोपे जाते. चांगला अभ्यास करते. मग आता 9वी झाली, 10वी 12वी नंतर पुढे आयुष्यात काय व्हायचं ठरवलंय? इंजिनियर, डॉक्टर, वकील, IAS ऑफिसर व्हायचंय. IAS व्हायचं, UPSC देऊन IAS ऑफिसर व्हायचंय. कलेक्टर व्हायचं. कलेक्टर व्हायचंय. निश्चित तुला आमच्या चॅनल कडून निश्चित शुभेच्छा. आणि आता किती नंबर आला तुझा रांगोळी स्पर्धेत? माझा प्रथम क्रमांक आलाय. पहिला क्रमांक आला का? काय वाटतंय आता? खूप आनंद होत आहे. बरं, हे दीप महोत्सव दिवे लावण्याचं हे जे चालू आहे हे कधीपासून, किती वर्षापासून ते करायला येत असतं? सध्या तरी 4 ते 5 वर्ष झाली असेल. निश्चितच तुझा ध्येय मोठा आहे आणि आमच्या चॅनल कडून सुद्धा निश्चित शुभेच्छा. तू कलेक्टर झाले की आम्ही तुझी मुलाखत घ्यायला येऊ चॅनल कडून. निश्चित शुभेच्छा तुला. अजून कोण कोण तुला मदत करायला कोण आले? बहीण हे कोण? तर या ठिकाणी आमचे सगळे पत्रकार बांधव, तेरीतील पत्रकार सर्वांचंच ग्रामसेवा संघाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय, सत्कार केला आमचा. धन्यवाद ग्रामसेवा संघाचं. प्रत्येक वर्षी येऊन हो, निश्चित आमचं निश्चित सहकार्य राहील. तुम्ही असंच एक एक उपक्रम वाढीत चला. काकाच्या नगरीचं नाव तुम्ही पंचक्रोशी मध्ये पूर्ण भारतामध्ये करत आहात, त्याबद्दल आपलं पुनश्च हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी पाहतोय आपण दीप उत्सव आणि बरेच महिला पाहत आहेत, भक्तिभावना आलेले आहेत. काय तुमचं नाव सांगा? नाव सांगा. नको सर. या ठिकाणी पाहतो आपण हातावर एक दिवा घेऊन विद्यार्थिनी, मुलगी आनंद साजरा करताना हातावर दिवा घेऊन. काय नाव आहे? नाव सांग. कुठली आहे? शाळेत जाते का? शाळेत जाते का? या दीप महोत्सवामध्ये दिवा हातावर घेऊन आनंद साजरा करताना इतरांपेक्षा एक लहान ही छोटी मुलगी वेगळा आनंद साजरा करते. दीदी, अत्यंत उत्साहात दीपोत्सव आहे, तुम्ही पाहताय आणि रेकॉर्डिंग पण करताय. काय वाटतंय उत्सवाबद्दल? छान वाटतंय. आपली महाराष्ट्र संस्कृती कुठेतरी पुढे जाते बघून छान वाटतंय मनाला. नाव काय तुमचं? सोनाली जाधव. पूर्ण नाव? सोनाली रविकुमार जाधव. गाव? तेर. कधीपासून या उत्सवाला कधीपासून येत आहे? मी माझं लग्न झाल्यापासून, म्हणजे माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले. 7 वर्षापासून येते मी. मग मिस्टर काय करते? म्हणजे व्यापारी आहेत. तुम्ही काय करताय? मी हाऊस वाईफ.
जॉब करत होती पण आता नाही करत, हाऊस वाईफ. तर मग आता काकाच्या दरबारात आहेत, काकाच्या पालखीचं जबरदस्त आणि उत्साहात स्वागत केलंय आणि लग्न झाल्यापासून इथं येत आहे. तर मग एक छान काकाच्या दरबारात एक छान उखाणा व्हायला पाहिजे आठवण करून. महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस, विनोदराव माझे वृंदावन आणि मी त्यांची तुळस. छान, धन्यवाद आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली. तुझं नाव सांग. श्रेया सचिन देवगुटे, कितवीला आहे? 6वी ला, पुणे शाळेत. जिपप्रा शाळा पेठ तेर. सगळ्यात अवघड विषय कोणता? सांगते सगळे सोपे आहेत का? सगळ्यात अवघड विषय कोणता आहे तुला? कोणता अवघड वाटते? गणित अवघड वाटतंय का विज्ञान का इंग्रजी का सगळे सोपे? विज्ञान. विज्ञान. बर, मग आता इथं तू इथं दिवे लावायला आलेली आहे. किती दिवे लावले सांग? 10 फक्त जास्त लावले असतील? भरपूर लावले. रांगोळीत स्पर्धेत भाग घेतला होता का नाही? 7वीला होता. 7वी होता. 7वी होता. 7वीला होता. 7वी पासून पुढे होता. मग तू कधी जाणार 7वीला? पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुन्हा रांगोळी स्पर्धेत भाग घेणार का? घेणार. रांगोळी इथे करायला? इथे. छान, इथे. धन्यवाद. तुला गाणं येते का म्हणतो कोणतं? इथे. कोणतं बंद कोणतं येते? थोडं केशवा माधवा तुझ्या नामास रे गोदवा, केशवा माधवा तुझ्या नामास रे गोदवा. तर या ठिकाणी बघतो आपण हे विठ्ठलाची छान रांगोळी काढलेली आहे आणि या ठिकाणी काही महिला आलेल्या आहेत. त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत. आपण त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेऊ. दिदे तुझं नाव सांग. नाव काय तुझं? गाथा. शाळेत जाते का? कितवीला आहे? पहिलीला. अंगणवाडी. अंगणवाडीत आहे. बर बर बर. तुझी मम्मी पण आहे इथं. ताई तुमचं नाव सांग. अश्विनी हाजगुडे, कुठले आहेत? गाव कोण? रामवाडी. रामोडी. तर आता इथं बघितलं इथं दीप प्रज्वलन झालंय, बरेच दिवे लावले. काय वाटतंय? काकाच्या पालखीचं स्वागत चांगल्या पद्धतीने करायला लागले. काय वाटतंय तुझ्या? छान वाटतंय, एकदम छान केलं स्वागत. तुम्ही काय करताय? आम्ही पण त्या लावतोय. आता आता पण त्याला होत आहे, पण नोकरी करताय का गृहिणी? काय गृहिणीच आहे. गृहिणी. बरं, मग आता इथं काकाच्या मंदिरात आलात. काकाचं पालखीचं स्वागत चांगलं केलंय. मग एक छान उखाणा घ्यायचा. एक छान उखाणा घ्यायचा. घ्यावा लागतंय काकाच्या मंदिरात, काकाच्या दरबारात आला, उखाणा घ्यायचा. गोरोबा काकाचे स्वागत केले लखलखत्या दिव्यात, गोरोबा काकाचे स्वागत केले लखलखत्या दिव्यात, श्रीकांत पाटलाचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात. तुझं नाव सांग. किती वेळ आहे? दुसरी. कोण्या शाळेत आहे? तेरच्या लिटल फ्लॉवर स्कूल ते. मग तुला इंग्लिश जमत असेल? हो. मग आता दिवेला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? लॅम्प. लॅम्प म्हणायचं. छान छान छान. तू आता इथं दिवे लावायला आली. कोण कोण आले तुमच्या सोबत? तुझ्या सोबत कोण कोण आले? आई, आजी. आजी आजी आई. अजून मावशी. मावशी आले त्या. बर बर बर. मग आजीला विचारू. आजी, तुम्ही आता हे छान विठ्ठलाची रांगोळी, इथं रांगोळी स्पर्धा बी होत्या, विठ्ठलाची रांगोळी काढली आणि इथं तुम्ही दिवे लावलेत. कसं आनंद वाटतंय? काय वाटतंय? आनंद वाटतंय, छान वाटतंय. बरं, आता एक काकाच्या पालखीचं स्वागत झालंय, दिवे लावलेत, रांगोळी काढलेत. मग एक छान असं उखाणा घ्या की. सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे असतात काताचे चुडे. रमाकांत पाटलांचं नाव घेते,
गुरुबा काकाच्या मंदिराच्या पुढे. छान 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 घेतलं. छान आजी, तुझ्या आजीनं छान उखाणा घेतला. तुला गाणं म्हणता येतं का एखादं गाणं शाळेत शिकवलेलं? बर, जाऊ दे आता. त्यांच्या ह्या तुमचं नाव सांगा. मंदाकिनी हजगुडे. बरं, आता इथं दिवे लावले, उत्साहात पालखीचं स्वागत केलं. कसं वाटतंय? आनंद वाटतोय? आनंद वाटतोय, छान वाटतंय. छान वाटतंय. मग आता तुम्ही सुद्धा एक उखाणा घ्या. काकाच्या दरबारात आहेत आपण, घ्या एक उखाणा. केळीच्या पानावर जेवल्या तुळशी, चंद्रकांत पाटलाचं नाव घेते काकाच्या मंदिरात. छान 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 छान. आणि प्रत्येक वर्षी असं येणार का हे काय करायला? येणार की. इथे एक मावशी आहेत. मावशी तुमचं नाव सांगा. पंचशिला साळवे. ते पहिले आलते का इथे हे करायला, का पहिल्यांदाच आलो? पहिल्यांदाच आले. पहिल्यांदाच आलो. हा. मग आता सगळ्या तुमच्या सोबत आहेत ते सगळ्यांनी उखाणे घेतलेत. तुम्हाला उखाणा जमतं काय? घ्या उखाणा. येत नाही. कसं वाटलं इथं दिवे लावून पालखीचं स्वागत केलंय? कसं वाटलं? छान वाटलं. तुम्ही कुठले आहेत? घनसरगाव. तालुका, जिल्हा? तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. तिथून आले तिथं हे बघायला, हा. उत्सव बघायला इथलं? हा. धन्यवाद. आपण पाहतोय लातूर जिल्ह्यातून सुद्धा इथं काही भाविक आलेले आहेत हा उत्सव पाहायला.